मित्रांनो, आज युनिट 2 मधील प्रोज घेऊया. ते प्रोज आहे ॲट द झू. झू म्हणजे प्राणी संग्रहालय, ॲट द झू म्हणजे प्राणी संग्रहालयात. हा एक प्रोज समजावून घेऊया. हे समजावून घेण्यासाठी अगोदर आपल्याला प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी वाचली पाहिजे. हा भाग समजावून घेतला पाहिजे, कारण पाठाची पूर्वकल्पना येण्यासाठी प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी फार इम्पॉर्टंट असते. तर चला या ठिकाणी समजून घेऊया. अ फॉरेस्ट इज द होम ऑफ मेनी ॲनिमल्स अँड क्रिएचर्स. तर या ठिकाणी अ फॉरेस्ट म्हणजे जंगल. जंगल म्हणजे मेनी ॲनिमल्स अँड क्रिएचर्स म्हणजे अनेक प्राण्यांचे आणि जीवजंतूंचे, किडामुंगींचे. क्रिएचर्स म्हणजे काय? जीवजंतू, किडामुंगींचे वसतिस्थान आहे. होम ऑफ मेनी ॲनिमल्स वसतिस्थान आहे. जंगल हे एक अनेक प्राण्यांचे आणि किड्यामुंग्यांचे किंवा जीवजंतूंचे वसतिस्थान आहे. इट प्रोव्हाइड्स देम फूड अँड शेल्टर. शेल्टर म्हणजे काय? आश्रय. तर इट प्रोव्हाइड्स, इट म्हणजेच जंगल पुरवते. काय पुरवते किंवा काय देते? प्राण्यांना, पक्ष्यांना, जीवजंतूंना अन्न आणि शेल्टर म्हणजे आश्रय देते. अन्न आणि निवारा. आश्रय म्हणजेच निवारा. मॅन डिपेंड्स ऑन द फॉरेस्ट इन डिफरंट वेज. म्हणजे माणूससुद्धा वेगवेगळ्या प्रकारे जंगलावर अवलंबून आहे. डिफरंट वेज. ही डिपेंड्स ऑन मेनी फॉरेस्ट प्रोडक्ट्स टू सपोर्ट हिज लिव्हिंग. माणसांना जगण्यासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंसाठी जंगलावर अवलंबून राहावे लागते किंवा आहे. देर इज स्ट्रिक्ट बॅन ऑन हंटिंग ऑफ फॉरेस्ट ॲनिमल्स. म्हणजे जंगली प्राण्यांवरती शिकार करणे किंवा कायद्याने बंदी आहे. शिकारीवरती बंदी आहे. जंगली प्राण्यांवरती शिकार करणे बंदी आहे. ॲट तरी देखील द वाईल्ड लाईफ इज ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन. तरी देखील जंगली प्राण्यांच्या जाती ज्या आहेत पूर्णपणे नष्ट होत आहेत. वर्ज ऑफ एक्सटिंक्शन्स लुप्त होत आहेत, म्हणजे ऱ्हास होण्याच्या मार्गावरती आहेत, नामशेष होत आहेत. म्हणजे प्राण्यांवरती शिकार करणे बंदी घातलेली आहे कायद्याने, तरी पण जंगलातील प्राण्यांच्या जी काही प्रजाती आहेत तर त्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. वी सी दॅट मेनी ॲनिमल्स अँड बर्ड्स आर केप्ट इन द झू. झूज म्हणजेच प्राणी संग्रहालयामध्ये आपण पाहतो अनेक प्रकारचे मेनी ॲनिमल्स, अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी हे पशु प्राणी संग्रहालयामध्ये ठेवलेले पाहतो आपण. अ झू इज ॲन अट्रॅक्टिव्ह प्लेस फॉर चिल्ड्रन अँड ॲडल्ट पीपल ॲज वेल. म्हणजे लहान मुलांच्याकरिता आणि बऱ्याचशा लोकांसाठी असलेले एक आकर्षणाचे केंद्र आहे. काय? अ झू. झू इज ॲन अट्रॅक्टिव्ह प्लेस. कोणासाठी? फॉर चिल्ड्रन अँड अडल्ट पीपल म्हणजे मोठ्या लोकांसाठी सुद्धा एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. थाउजंड्स ऑफ पीपल विजिट झू एव्हरी डे. म्हणजे हजारो माणसे दररोज एव्हरी डे काय करतात? प्राणी संग्रहालयाला भेट देतात. विजिट झू. परहॅप्स कदाचित यू मे विजिट युअर नियर बाय. तुम्हीसुद्धा कदाचित भेट दिला असाल तुमच्या जवळच्या प्राणी संग्रहालयाला. नियर बाय. मैसूरू झू समटाईम्स म्हणजे जवळच जे असलेला जो मैसूर येथील प्राणी संग्रहालयाला भेट तुम्ही दिलेली असेल. इथे पहा. हिअर इज अ पर्सन हू इज टेलिंग यू हिज एक्सपिरियन्सेस ऑफ अ विजिट टू अ झू थ्रू हिज लेटर. येथे एका व्यक्तीने असे प्राणी संग्रहालय पाहून आल्यावर त्याला आलेले अनुभव त्याने या पत्रलेखनातून मांडलेला आहे. म्हणजे इथे प्री रीडिंग जी ॲक्टिव्हिटी आहे एका प्राणी संग्रहालयाची, तशाच पद्धतीने एका व्यक्तीने काय केलेलं आहे? पाहिलेला आहे आणि त्याचा अनुभव त्यांनी या ठिकाणी पत्रामध्ये लिहिलेला आहे. तर चला हा प्रोज समजावून घेऊया. या पाठावरील काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत, त्या डिफिकल्ट वर्ड्सचा सुद्धा आपण अभ्यास करूया. ग्लॉसरीज दिलेला आहे. तर ग्लॉसरीज हे समजून घेणे फार गरजेचे आहे, कारण ह्या ठिकाणी डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते पाठ समजून घेण्यास मदत करते. सॅडल म्हणजे सीट मॅड ऑफ लेदर
म्हणजे जे काही लेदरच्या ह्याच्याने बनवलेलं असते ते बनवलेले सीट जे असते यूज्ड ऑन हॉर्सेस ऑर अँड एलिफंट्स बॅक आणि घोड्यांच्या किंवा हत्तींच्या पाठीवरती बसण्याची जागा केलेली असते त्या लेदर्सनं, त्याला सॅडल्स म्हणतात. गर्थ म्हणजे काय, द स्ट्रॅप विच गोज अराउंड मिडल ऑफ अँड एलिफंट ऑर अ हॉर्स, म्हणजे घोड्याच्या किंवा हत्तीच्या मध्यभागातून पोटाला बांधून वरे त्या सीटपर्यंत बांधलेले स्ट्रॅप असतात ते पट्ट्या. पॅडॉक म्हणजे काय, स्मॉल फील्ड म्हणजे छोटेसे मैदान असतं. व्हेअर ॲनिमल्स आर केप्ट, म्हणजे प्राण्यांना ठेवलेलं असतं, गवतामध्ये मैदान केलेलं असतं, त्याला पॅडॉक म्हणतो आपण. टंबल म्हणजे काय, फॉल क्विकली विदाऊट कंट्रोल, म्हणजे कंट्रोल न होता ते लगेच एकदम पडलेले असतात, म्हणजे पायात पाय घालून पडलेले असतात. अशा वेळेला पळत उड्या मारत असताना पडतात, त्यावेळेला टंबल असं म्हटलं जातं. रॉम्प म्हणजे काय, की रॉम्प म्हणजे प्ले इन रफ एक्सायटेड अँड नॉइझी वे, म्हणजे गोंगाट करत ते खेळत असतात. क्लॅटर म्हणजे मेक कंटिन्युअस लाऊड नॉईज, क्लॅटर गोंगाट करत असतात, कंटिन्युअस आवाज करत असतात पक्षी. ते बगळे असतील किंवा वेगवेगळे पक्षी या ठिकाणी आपण पाहिलेला आहे बघा. ते कुठला पक्षी पाहिलो आपण, स्टॉर्क नावाचा पक्षीसुद्धा करत असतात. टॉपल्स टू लूज बॅलन्स अँड फॉल डाऊन, बॅलन्स गमावून ते खाली पडतात, त्याला टॉपल्स आपण म्हणतो. ओके, नेक्स्ट आहे बघा अँटिलोप, म्हणजे शिंग असलेला काळवीट, हरिण म्हणतो आपण. विथ ब्रँच्ड हॉर्न्स ऑफ अ डिअर, म्हणजे एका हरणाला शिंगे असतात, त्याला अँटिलोप असे म्हणतो आपण. कॉकॅटूस म्हणजे काय, अँड ऑस्ट्रेलियन बर्ड आहे, ते ऑस्ट्रेलियन नावाचं एक पक्षी आहे, त्याला कॉकॅटूस म्हणतो आपण. नेक्स्ट आहे ग्लाइड, म्हणजे स्लाईड होणे, घसरून पडणे. कार्गो म्हणजे द गुड्स कॅरीड बाय शिप ऑर प्लेन, म्हणजे घेऊन जाण्याचं जे काही पाठीवरती वाहून घेऊन जातो त्याला कार्गो असं म्हणतो. तसं हातीच्या पाठीवरती बसून घेऊन जाणे, घोड्याच्या पाठीवरती किंवा विमानामध्ये, प्लेनवरती, जहाजावरती असं घेऊन जात असतात, त्याला कार्गो असं म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी एक पत्र आहे, म्हणजे पत्राचा मायना तुम्हाला माहिती आहे. पत्र कशी लिहितो आपण, उजव्या साईडला आपला पत्ता आणि दिनांक लिहिलेली आहे, डाव्या साईडला कोणाला लिहित आहोत त्याचा उल्लेख केला जातो. या ठिकाणी माय डिअर विष्णू, म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, माझा लाडका विष्णू किंवा माझा प्रिय विष्णू म्हणतो आहे. तर या ठिकाणी जे पत्र लिहिलं आहे त्याचा मायना या ठिकाणी आपल्याला दिसून येते. प्राणी संग्रहालयामधील अनुभव या ठिकाणी ह्या पत्रातून उल्लेख करतो आहे. आय हॅड प्रॉमिस्ड यू अ लेटर, म्हणजे एका व्यक्तीने लिहिलेलं आहे. कोणाला लिहिलेलं आहे, विष्णू नावाच्या लाडक्या किंवा आवडत्या प्रिय, आता इथं मित्राला पण लिहू शकतो किंवा भाऊ बहिणीला लिहू शकतो, अशा पद्धतीने लिहित असताना इथं त्याचा पत्ता लिहितो आपण, असा मायना लिहितो आपण इथं. तर चला एका व्यक्तीने काय लिहिले पाहूया. आय हॅड प्रॉमिस्ड यू अ लेटर, म्हणजे त्या व्यक्तीने, लिहिणाऱ्या व्यक्तीने काय म्हणतो आहे, मी तुला पत्र लिहीन असे वचन दिले होते. काय लिहिलं आहे, अँड हिअर इट इज, आणि ते पत्र लिहिले आहे, ते पत्र इथे आहे बघा. इट इज ऑल अबाउट मंकीज, एलिफंट्स, कॅमल्स अँड अदर बिस्ट्स दॅट आय सॉ इन अ झू, म्हणजे त्या प्राणी संग्रहालयामध्ये जे काही पाहिलेलं आहे त्याचा उल्लेख त्यांनी या पत्रामध्ये लिहित आहे. त्यांनी प्रॉमिस केला होता पत्र लिहिणार म्हणून. मग काय काय लिहिलेलं आहे, तर मंकीज म्हणजे माकडे पाहिलेलं, एलिफंट्स हत्तीज, कॅमल्स उंट, आणि इतर जे प्राणी आहेत, जनावरे आहेत, हिंस्र प्राणी आहेत, त्यांच्याविषयी त्यांनी इथं लिहिलं आहे. आय सॉ इन अ झू, प्राणी संग्रहालयामध्ये पाहिलेलं आहे. बघा या ठिकाणी एक प्राणी संग्रहालयामधील चित्र दिसून येते. काय आहे चित्र, इथे एक एलिफंट, बेबी ऑफ एलिफंट दिसून येते, त्याला इथं बांधलेलं आहे, इथं चेन साखळीनं बांधलेलं आहे, ती इथं आपल्याला दिसून येतं. त्यांनी ओढण्याचा प्रयत्न करत आहे. इकडं अनेक प्राणी पक्ष्यांचं घरटे आहेत, घरे आहेत, राहण्याची ठिकाण आहेत, झाडे आहेत, हे सर्व आपल्याला इथं प्राणी संग्रहालयातील चित्रदृश्य दिसून येते. तर चला पुढील भाग समजावून घेऊया आपण. The animal I saw first were the elephants. ज्या व्यक्तीनं जे पाहिलेलं आहे पहिल्यांदा प्राणी संग्रहालयामध्ये, प्राण्यांमध्ये सर्वप्रथम हत्ती माझ्या पाहण्यात आले असं म्हणतो. देर वर अ बेबी एलिफंट, एक लहानसं हत्तीचं पिल्लू होतं. अ मदर एलिफंट, त्या हत्तीच्या पिल्लाची आई होती, मदर एलिफंट. अँड अ ग्रँडपा एलिफंट, आणि त्या पिल्लाचे आजोबा, वयस्क आजोबा हत्ती त्या ठिकाणी होते असं पाहिलेलं आहे पहिल्यांदा. द बेबी एलिफंट वॉज रॉकिंग थ्रो इट्स चेन्ड लेग्स
आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे त्या बेबी एलिफंट जे होतं ते रॉकिंग दो इट्स चेंड लेग्स, म्हणजे त्याच्या पायाला साखळदंडाने बांधलेलं होतं. तर ते आपण इथं पाहिलेलं आहे बघा. ह्या ठिकाणी कशा पद्धतीने इथं बांधलेलं आहे तिथं दिसून येतं. द मदर एलिफंट वॉज लुकिंग सॅड, म्हणजे त्या पिल्लाची आई त्याला पाहून दुःखी वाटत होती, दुःखी दिसत होती, कारण त्याला बांधलेलं होतं म्हणून. द ग्रँडपा एलिफंट वॉज सॅडल्ड अँड गर्थ विथ हिज ट्रॅपिंग्स. बघा इथं सॅडल म्हणजे काय, प्राण्यांच्या जे काही पाठीवर बसण्यासाठी असलेली जी काही जागा असते, गादी घालून बसलेलं असते, त्याला सॅडल म्हणतात. आणि गर्थ म्हणजे काय, त्याच पद्धतीने खोगीर पट्टा घालून बांधलेला असते, म्हणजे मुले बसलेली असतात ना, ते पडू नयेत म्हणून ते पट्ट्याने बांधलेले असतात. त्याला ग्रिथ विथ हिज ट्रॅपिंग्सनं केलेलं असते, म्हणजे बांधलेलं असते. द कीपर हॅड अनचेंड इट्स लेग्स अँड द एलिफंट वॉज मूविंग अबाउट विथ अ कार्गो ऑफ एक्सायटेड चिल्ड्रन ऑन इट्स बॅक. बघा आता ते ग्रँडपा एलिफंट जे होतं त्या ग्रँडपा हत्तीला आता त्याच्या मालकानं म्हणजे कीपर म्हणजे कोण, मालक, त्या हत्तीचा मालक. आणि काय केला, त्या हत्तीच्या पायाचं जे काही बांधलेलं होतं दोरखंड, साखळदंड अनचेंड केलेलं आहे, म्हणजे सोडलेला आहे. आणि सोडून त्याचे दी एलिफंट वॉज मूविंग, आता तो हत्ती आपल्या पाठीवर बसून घेतला आहे. कार्गो एक्सायटेड चिल्ड्रन म्हणजे मुलांना बसून घेतलेला आहे आणि फिरून आणण्यासाठी ते निघालेलं आहे. मूविंग अबाउट विथ अ कार्गो ऑफ एक्साइट चिल्ड्रन ऑन इट्स बॅक, आणि त्या पाठीवरती बसून फिरण्यास मुलांना घेऊन गेलेला आहे. ॲट धिस साईट, हे दृश्य पाहिल्यावर, आय वॉज रिमाइंडेड ऑफ दी ॲम्बिशन ऑफ माय चाइल्डहूड टू राईड ऑन ॲन एलिफंट, बट अलास आय वॉज नाव नो लॉंगर अ चाइल्ड. बघा काय म्हणतो आहे, हे दृश्य पाहिल्यानंतर, जे हत्तीवरच्या पाठीवरती मुलांना घेऊन जायचं पाहिल्यानंतर त्याला आठवत आहे, रिमाइंडेड होते, म्हणजे बालपणीचं ऑफ दी ॲम्बिशन, ज्याची इच्छा होती, ऑफ माय चाइल्डहूड म्हणजे लहानपणी असतानाची जी काही इच्छा होती, त्याची कशावरची इच्छा होती, टू राईड ऑन ॲन एलिफंट म्हणजे हत्तीच्या पाठीवरती बसायचे, स्वार व्हायचं, हे त्याची इच्छा होती, ते त्याला आठवतं. परंतु अरे आता मी तो लहान बालक राहिलो नाही. आय वॉज नाव नो लॉंगर अ चाइल्ड, आता मी लहान नाही आहे असं तो म्हणतो. नेक्स्ट, आय मूव्ड ऑन टू सी द कॅमल्स, हाऊ अगली द बिस्ट आर, बट दे लुक्ड काइंड अँड गुड. बघा नंतर मी उंट पाहिला. आय मूव्ड ऑन टू सी द कॅमल्स म्हणजे कॅमल पाहण्यासाठी गेला आणि पाहिला. हाऊ अगली द बिस्ट आर, हे जनावर किती कुरूप दिसतं, बेढप दिसतं. बट दे लुक्ड काइंड अँड गुड, बट हे अत्यंत शांत, दयाळू आणि चांगले आहेत असं म्हणतो. कोणते प्राणी, कॅमल्स. बघा दिसायला आपल्याला कुरूप दिसतात, पण ते शांत आणि दयाळू आहे, चांगले आहे असं म्हणतो. नियर बाय वॉज अँन अँटिलोप पॅडॉक अँड आय वेंट देअर. एक जवळच मैदान होतं आणि तिथं जाऊन त्यांनी काय पाहिलेलं आहे, एक शिंगी असलेलं हरिण पाहिलेलं आहे, असा काळवीट म्हणतो आपण त्याला. तर हे छोट्याशा मैदानावरती ते काय करत होतं, खेळत होतं. तिथं जाऊन पाहिला तो. आय सॉ अ व्हेरी यंग अँटिलोप रेसिंग मॅडली अराउंड. बघा की त्याने तिथं पाहिलेलं आहे अ व्हेरी यंग अँटिलोप म्हणजे काळवीट जे लहान होतं ते रेसिंग मॅडली अराउंड म्हणजे तो तिथं त्या मैदानावरती काय करत होता, पळत होता. वेड्याप्रमाणेच तो वेगाने काय करत होता, पळत होता. इट लिफ्ट म्हणजे काय, उड्या मारत होता. स्प्रँग अँड टर्न्ड. बघा स्प्रँग म्हणजे काय, उसळी घेणे, एकदमच उड्या मारणे, जोरात फिरणे. राऊंड अँड राऊंड. बघा की कसा तो फिरक्या मारत होता, म्हणजे एका जागी तो थांबतच नव्हता, गिरक्या मारत तो पळत होता. फास्टर अँड फास्टर. बघा म्हणजे जोराने तो गिरक्या घेत, गोल फिरत, उड्या मारत, उसळ्या घेत होता. आफ्टर अ वाईल इट स्टॉप्ड म्हणजे थोड्या वेळानंतर तो काय केला, थांबला. ऑल ऑफ सडन अँड स्टूड स्टील, नन द वर्स फॉर इट्स अँटिक्स. बघा अँटिक्स म्हणजे काय, जी काही माकडाची जी काही चेष्टा करतो का नाही तशा पद्धतीने तो करत होता. तर हे त्याच्या त्यानंतर ते काय केलं, एकदम फिरण्याचे थांबले. बघा आफ्टर अ व्हाईल थोड्या वेळानंतर इट स्टॉप्ड ऑल ऑफ अ सडन म्हणजे ते करायचं तो थांबला, स्तब्ध झाला, एका जागेत उभे राहिला.
स्टूड स्टिल म्हणजे एका जागेच उभे राहिला. नन द वर्स त्याच्या त्या सर्व कृती म्हणजेच माकड चेष्टा होत्या. म्हणजे नन दी वॉर्स फॉर इट्स अँटिक्स. अँटिक्स म्हणजे माकडाची जी काही चेष्टा असतात, काही पण करतात माकडं, तशाप्रमाणे ह्या काळविटांनी करत होता. हे तो दृश्य पाहिलेलं आहे. कोण? तो लिहिणारा, हे पत्र लिहिणारा. देन इट टम्बल्ड डाऊन इन द व्हेरी मिडल ऑफ अ हिप ऑफ ग्रास अँड ॲज आय लेफ्ट द प्लेस. बघा काय झालं की लगेच टंबल म्हणजे काय? पाय अडकळून पडलेल्यासारखं तो काय केला, तिथंच गवतावरती थरथर थरथर कापत पडला, आडवी पडला त्या ढिगाऱ्यावरती. हिप ऑफ ग्रास म्हणजे गवतांचा ढिगारा होता, त्याच्यावरती पडला. अँड आय लेफ्ट आणि मी तिथून पुढे निघालो. तेव्हा शांतपणे झोपलेला होता. आय सॉ इट फास्ट ॲज स्लीप देअर आणि लगेच तिथं शांतपणे झोपलेला दिसून येतो. बघा नंतर पाहूया. बघा नॉट फार ऑफ वेअर डिअर क्रेन्स अँड स्टॉर्क्स म्हणजे पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणापासून फार दूर नव्हे, जवळच होते. एक काय होते? हरिण होते. डिअर हरिण होते. क्रेन्स बगळे होते. अँड स्टॉर्क्स म्हणजे एक कर्कोची पक्षी होते, म्हणजे कॉक कॉक करत होते असे पक्षी होते. द डिअर वॉर रॉम्पिंग म्हणजे जे हरिण उड्या मारत होते. द क्रेन्स वर हॅविंग देअर डेली विंग एक्सरसाइजेस म्हणजे बगळे नेहमीप्रमाणे आपले पंख पसरून फडफड करत होते, म्हणजे जसं जणू व्यायामच करीत आहेत असं दिसतं. विंग एक्सरसाइजेस. अँड द नॉयझी स्टॉर्क्स वेअर मेकिंग अ लाऊड डीन म्हणजे डीन म्हणजे काय? गोंगाट करत होते. म्हणजे मोठमोठ्याने ते गोंगाट करत, कर्कश आवाज करीत, कर्कोचीही तिथं आवाज दिसून येत होता. ॲमिस्ट एवढ्यामध्ये ॲमिस्ट ऑल धिस क्लॅटर अ स्टॉर्क वॉज हॅविंग अ क्वाईट डॉज म्हणजे तेवढ्यामध्येच ते कर्कश आवाज जे करत होते ना, ते पण थांबले. त्या सर्वांच्या गलक्यामध्ये एका कर्कोचा शांतपणे डुलकी क्वाईट डॉज स्टँडिंग ऑन वन लेग म्हणजे त्याच्यामध्येच एका कर्को म्हणजे स्टॉर्कने काय करत होता? झोप काढत होता. कर्कोचा शांतपणे डुलकी घेत होता. इट लुक्ड ॲज इफ इट वूड टॉपल ओवर बट इट नेवर डिड. बघा म्हणजे टॉवर्ड म्हणजे केलेलं आहे. तिथलं जे काही कर्कोची झोप घेत होता तो एका पायावरती उभा होता. स्टँडिंग ऑन वन लेग असे वाटत होते की तो इट लुक्ड ॲज इफ इट वूड टॉपल ओवर म्हणजे तो तोल जाऊन पडेल की काय, परंतु असे काहीच झाले नाही. बट इट नेवर डिड. नेक्स्ट नंतर काय पाहिलेलं आहे तर त्यानंतर आय सॉ अ जिराफ. काय म्हणतो तो? आय सॉ अ जिराफ. मी एक जिराफ पाहिलेला आहे, पाहिला होता. इट टॉवर्ड हाय अबाव दी अदर ॲनिमल्स म्हणजे तो इतर प्राण्यापेक्षा बराच उंच होता. इट टॉवर्ड म्हणजे टॉवरसारखा, हाय उंच होता. अबाव दी अदर ॲनिमल्स म्हणजे दुसऱ्या प्राण्यांपेक्षा तो बराच उंच होता. इट वॉज स्टँडिंग बाय अ ह्यूज शेड इंटेंडेड फॉर इट्स हाऊस अँड इटिंग द लीव्ज फ्रॉम अ टॉल ट्री. बघा जो जे जिराफ होता कसा होता? उंच होता. त्याच्यासाठी काय बनवलेलं होतं? अ ह्यूज सेट म्हणजे एक सेट बनलेलं होतं. सेट बांधलेलं होतं. उंच मोठ्या घरात राहत होता. तो उभा राहून तो जवळच्याच एका झाडाचे काय करत होता? एका झाडाचे पाणी खात होता. असलेले पाणी खात होता. हा प्राणी दिसायला किती विचित्र आहे असं त्याला वाटलं. व्हॉट अ स्ट्रेंज क्रिएचर धिस ॲनिमल इज. हा प्राणी दिसायला किती वेगळा किंवा विचित्र आहे असं त्याला वाटलं. देर वर लायन्स सिंह होते. टायगर्स वाघसुद्धा होते, वाघसुद्धा. पोलार बेअर्स होते म्हणजे हसवलेसुद्धा होते. मंकीज माकडे होते. अँड अदर बिस्ट जे होते जनावरे, इतर प्राणी अनेक प्रकारचे प्राणीही इन द झू त्या प्राणी संग्रहालयामध्ये दिसले होते त्याला. देर वर मेनी ब्युटिफुल अँड कलरफुल पॅरट्स. बघा तिथे काय होते? वेगवेगळे सुंदरसे प्राणी तिथं पक्षी होते. बघा ब्युटिफुल अँड कलरफुल पॅरट्स म्हणजे पोपटसुद्धा तिथं सुंदर होते त्या प्राणी स्नो व्हाईट कॉकेटूज अँड फनी डक्स ग्लाइडिंग अक्रॉस द पॉन्ड म्हणजे तळ्यामध्ये ते वेगवेगळे जे काही बदके आहेत व्हाईट दिसणारे तर ते तळ्यामध्ये खेळत होते. आय वुड लाईक टू डिस्कस द नीड फॉर मेंटेनिंग अ झू. VIPs and VVIPs have started
adopting certain caged birds and animals. I have a dilemma in my mind. म्हणजे त्या व्यक्तीला वाटत होतं की प्राणी संग्रहालयात जे तयार करून प्राण्यांची जी काही जोपासना करतात, मेंटेनिंग करतात, का करतात या बाबतीत मला माहिती घेण्याची इच्छा होती. कोणाची? त्या व्यक्तीची. तेथील जे अत्यंत उंच दर्जाची जी व्यक्ती होती, VIPs होते मंडळी, त्यांचे जे काही सहकारी होते, पक्षी आणि प्राणी पिंजऱ्यातून ठेवण्याच्या गडबडीत जे होते, केजडमध्ये पिंजऱ्यात ठेवत होते, बर्ड्स अँड ॲनिमल्स, हो का नाही, तर त्यांच्याबरोबर आपण संवाद साधावा, म्हणजे डायलेमा करावा. आय हॅव अ डायलेमा म्हणजे संवाद करावा इन माय माइंड. त्याच्या माइंडमध्ये ते चालत होतं, म्हणजे साधावा, बोलावा असं त्याच्या मनामध्ये आले होते. इज इट राईट टू कॅप्चर अँड केज बर्ड्स अँड ॲनिमल्स? त्याच्या मनामध्ये काय प्रश्न आला होता की ह्या प्राण्यांना पिंजऱ्यामध्ये प्राणी पक्ष्यांना पकडून आणून त्या पिंजऱ्यात ठेवणे हे योग्य आहे का, असं त्याच्या माइंडमध्ये प्रश्न येत होता. ऑन दी अदर हँड, आणि दुसऱ्या बाजूने, द न्यूजपेपर्स ब्रिंग अस कॉन्फ्लिक्ट बिटवीन मॅन वर्सेस वाईल्ड ॲनिमल्स. बघा, ओके, असा प्रश्न आला होता त्याच्यामध्ये की अशा प्रकारचे जे काही पक्षी प्राणी पकडून आणून त्यांना पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का, असं त्याच्या मनात होते. काय, वर्तमानपत्रे याच्या विरोधात माणूस विरुद्ध वन्य प्राणी असा विवाद निर्माण करत आहेत, असं त्याला वाटत होतं. ओके, ठीक आहे. याच विषयाच्या संदर्भात, म्हणजेच लेट मी राईट इन डिटेल अबाउट द सब्जेक्ट इन माय नेक्स्ट लेटर. आणि ह्याच्याविषयीच मी पुढच्या लेटरमध्ये या संदर्भात मी माझ्या पुढील पत्रातून तुला लिहीन, असं त्यांनी म्हटलं आहे. विथ लव टू फादर, म्हणजे वडील, मदर, कस्तुरी अँड यू, वडील, आई, कस्तुरी आणि तुझा प्रेमपूर्वक लोभ राहू दे, असं लिहिलं आहे. म्हणजे आता इथं कोण लिहिलं की एका व्यक्तीनं, म्हणजेच आय एम युअर ॲफेक्शनेट ब्रदर, म्हणजे एका भावाने लिहिलं आहे. कोणाला लिहिलं आहे? विष्णूला लिहिलं आहे. आणि त्या विष्णूचा भाऊ कोण? गोपी आहे. तर ह्या गोपीनं त्या लहान भावाला लिहिलेला आहे. अत्यंत आवडता भाऊ म्हणून गोपी म्हणून लिहिलेला आहे. कोणाला लिहिला? विष्णूला लिहिला. तर अशा प्रकारचं एक पत्रलेखनातून झू प्राणी संग्रहालयातील, ॲट द झू ह्या प्राणी संग्रहालयातील सर्व अनुभव त्यांनी या पत्रलेखनातून त्याच्या भावास लिहिलेला अनुभव आपल्याला समजावून घेण्यास मदत झालेली आहे. तर या ठिकाणी काही या लेसनवरील कम्प्रेन्शन क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते एकदा अर्थ करून घेऊया, मग पुढे सोडवा. ए, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 2 or 3 सेंटेन्सेस ईच, म्हणजे प्रत्येक प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यामध्ये लिहा, असं म्हटलेलं आहे. काय आहे पहिला प्रश्न बघा. व्हॉट वॉज ईच ऑफ द फॉलोइंग डुईंग ॲट द झू, म्हणजे खालीलपैकी प्राणी संग्रहालयात काय काय करत होते. म्हणजे द बेबी एलिफंट काय करत होता, द यंग अँटिलॉप म्हणजे काळवीट किंवा हरणच्या शिंगा असलेला जो हरिण होता ते काय करत होतं, द जिराफ काय करत होता, असं. हाऊ वॉज द ग्रँडपा एलिफंट यूज्ड फॉर द एन्जॉयमेंट ऑफ चिल्ड्रन, म्हणजे मुलांच्या एन्जॉयमेंटसाठी ग्रँडपा एलिफंटला कशा पद्धतीने वापरलं जात होतं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेक अ लिस्ट ऑफ द बर्ड्स, म्हणजे पक्ष्यांची यादी करा, मेन्शन्ड इन द लेसन, म्हणजे ह्या लेसनमध्ये, या पाठामध्ये कोणकोणते पक्षीचा उल्लेख केलेला आहे ते लिहायचं आहे. व्हॉट आर द थिंग्स सेड अबाउट ईच ऑफ द ॲनिमल्स, प्रत्येक प्राण्याबद्दल काय सांगितलेलं आहे ते लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्टडी द बिगिनिंग अँड एंडिंग ऑफ दिस लेटर, म्हणजे हे जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या सुरुवातीला बिगिनिंग अँड दी एंडिंग ऑफ दिस लेटर, म्हणजे पत्राच्या शेवटी काय, अँड से काय म्हणू शकता, हू इज रायटिंग काय लिहिलेलं आहे, कोण लिहिलेलं आहे, इट अँड टू हुम ते कोणाला लिहिलेलं आहे ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे. व्हॉट वर्ड्स वूड यू यूज ॲट द बिगिनिंग अँड दी एंड ऑफ द लेटर, आणि पत्राच्या सुरुवातीला आणि शेवटी काय लिहिता, कुठले शब्द वापरतात ते सुद्धा अभ्यास करायचा आहे. वेन यू राईट टू युअर फादर, तुमच्या वडिलांना लिहिता, युअर फ्रेंड तुमच्या मित्रांना लिहिता, किंवा अ स्ट्रेंज एखाद्या नवीन माणसांना, नवीन व्यक्तींना लिहिता, अनोळखी व्यक्तींना लिहिता, तर त्यावेळेला कुठले शब्द वापरतात ते विचारलेलं आहे. सेकंड भाग आहे बघा, ओकॅबलरी वर्क. बघा, रीड द फॉलोइंग नेम्स ऑफ ॲनिमल्स, वाचा, खालील प्राण्यांचे नावे वाचा, अँड मेक अ लिस्ट ऑफ देम आणि त्यांची यादी करा, इन 3 कॅटेगरीज ॲज शोन इन द टेबल बिलो, खाली 3 प्रकारचे दिलेले आहेत, 3 कॅटेगरीज दिलेले आहेत, ते त्याच्यामध्ये समाविष्ट करा. डॉग कशात येतं आहे, टायगर, रॅबिट, फिश, पिग, हे सर्वांची काय करायचं आहे ह्या टेबलमध्ये तुम्हाला समाविष्ट करायचं आहे. म्हणजे बघा खाली काय दिले, 3 भाग, एक दिला आहे पेट ॲनिमल,
म्हणजे पाळीव प्राणी, वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे पेट ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी, वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे काय जंगली प्राणी, अँड थर्ड वन रेअर्ड फॉर मिल्क अँड मीट, आणि याच्यापासून आपल्याला काय मिळतात, दूध आणि मांसासाठी पाळलेले असतात. असे याची 3 कॅटेगरीमध्ये विभागणी करा. डॉग काय आहे, पाळीव पेट ॲनिमल्स आहे. टायगर वाईल्ड ॲनिमल आहे. रॅबिट कशामध्ये येतं, रॅबिट हे पेट ॲनिमल्स, वाईल्डमध्ये पण राहतं पण पाळतात म्हणजे पेट ॲनिमल्समध्ये. फिश कशामध्ये, तर हे मीटमध्ये येतं, थर्डमध्ये येतं. पिग कशात येतं, तर पिग हे मीट ह्याच्यामध्येच येतं. शिप काय आहे, कशामध्ये येतं, हे पण मांसासाठी वापरतो आपण, दुधासाठी वापरतो आपण. बफेलोज मिल्कसाठी वापरतो आपण. त्याचबरोबर लायन कशात, वाईल्ड ॲनिमलमध्ये येतं. त्याच्यानंतर एलिफंटसुद्धा कशामध्ये येतं, वाईल्ड ॲनिमलमध्येच येतं. गोट मिल्कसाठी आहे. कॅमल कशासाठी आहे सांगा, कॅमल हे म्हणजे प्रवास करण्यासाठी ह्याच्यासाठी येतं. त्याच्यानंतर काय आहे, डिअर कशात येतं, तर डिअर हे वाईल्ड ॲनिमलमध्ये येतं. जिराफ वाईल्ड ॲनिमल. त्याच्यानंतर रहिनोसस कशामध्ये येतं, डिअर वाईल्ड ॲनिमलमध्येच. त्यानंतर कोणतं आहे, झेब्रा कशात येतं, वाईल्ड ॲनिमलमध्ये येतं. त्याच्यानंतर काऊ हे मिल्क ह्याच्यामध्ये येतं. अशा प्रकारची यादी करू शकता. नेक्स्ट आहे मॅच द फॉलोविंग ॲनिमल्स विथ द प्लेसेस दे आर केप्ट. म्हणजे बघा प्राणी दिलेले आहेत ए गटामध्ये आणि त्यांचे काय आहेत, वसतिस्थान दिलेलं आहे, तर त्याची यादी करायचं आहे. तर चला करूया. जिराफ कशामध्ये येतं, इकडं नेट, शेल्टर, डेन, केज, केनल कशामध्ये येतं, शेल्टर आश्रयस्थान आहे. जिराफ कशामध्ये असतो, आश्रयस्थानामध्ये असतं. त्याच्यानंतर टायगर आहे. टायगर कशामध्ये राहतं, गुहेमध्ये राहतं, म्हणजे डेन म्हणजे गुफेमध्ये राहतं. बर्ड्स आहे बघा, बर्ड्स कशात राहतात केजमध्ये, पिंजऱ्यामध्ये राहतात. त्याच्यानंतर डॉग्स कशात राहतात, डॉग्स कॅनलमध्ये राहतात. कॅनल म्हणजे आश्रयस्थान आहे, कुत्र्यांचं आश्रयस्थान कॅनल म्हणतात. त्याच्यानंतर फिशला नेट जाळ्यामध्ये राहतात. तर अशा प्रकारे ह्यांची जुळवा. त्याच्यानंतर लँग्वेज ॲक्टिव्हिटीज दिल्या आहे. काय दिलं बघा लँग्वेज ॲक्टिव्हिटी, स्टडी द फॉलोविंग एक्झाम्पल्स. खालील उदाहरणे अभ्यासा आणि त्याच्यावरती काय आहे लिहा. वन आयडिया कॅन बी रिटर्न इन 2 ways. वन आयडिया म्हणजे एक कल्पना किंवा एक आयडिया कॅन बी रिटर्न लिहू शकता इन 2 ways, 2 पद्धतीने लिहू शकता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्हस करता येतं. ही राईट्स अ गुड स्टोरी. बघा इथं ही सब्जेक्ट्स राईट्स V1 अ गुड स्टोरी म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. तर त्याचं काय केलेलं आहे, पॅसिव्हस हे ॲक्टिव्हाइज झालं. ह्याचं पॅसिव्हस काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट अ गुड स्टोरी हेल्पिंग बरोबर इज रिटन विथ बाय हिम. हिचं काय झालं, हिचं हिम होतं पॅसिव्हसमध्ये. अ गुड स्टोरी इज रिटन बाय हिम. सेकंड सेंटेन्स पहा, दे प्लेड क्रिकेट. दे सब्जेक्ट प्लेड V2 क्रिकेट ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी ऑब्जेक्ट क्रिकेट वॉज प्लेड बाय देचं देम हे पॅसिव्ह झालं. तर अशाच प्रकारे तुम्हाला पुढील वाक्यांना घेऊन करायचं आहे. तर त्याला करा, राईट द फॉलोविंग इन 2 ways. करा बरं. तर काय आहे, शी बॉट न्यू कार. तर याच्यामध्ये काय आहे, शी सब्जेक्ट बॉट V2 न्यू कार हे काय आहे ऑब्जेक्ट, म्हणजे हे सिम्पल पास्ट टेन्स वाक्य आहे. तर त्या गोष्टी करत असताना काय करू शकतो आपण, अ न्यू कार वॉज बॉट बाय हर. काय येतं बघा ते वाक्य करा. येस. नेक्स्ट आहे बघा, अ न्यू कार वॉज बॉट बाय हर. सेकंड, रक्षित किल्ड अ स्नेक. रक्षित सब्जेक्ट झाला, किल्ड हे V2 झालं, स्नेक ऑब्जेक्ट झाला. तर इथं सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, अ स्नेक वॉज किल्ड बाय रक्षित. अशा पद्धतीने होतं. नेक्स्ट सेंटेन्स पहा, शीला प्रिपेअर्ड फूड. शीला हे काय झालं, सब्जेक्ट, प्रिपेअर्ड V2 फूड ऑब्जेक्ट. मग काय होतं सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य पॅसिव्हमध्ये, फूड वॉज प्रिपेअर्ड बाय शीला. अशा पद्धतीने होतं. नेक्स्ट बघा, ही पोस्टेड अ लेटर. ही पोस्टेड अ लेटर. ही सब्जेक्ट, पोस्टेड V2 अ लेटर ऑब्जेक्ट. हे सुद्धा वाक्य सिम्पल पास्ट टेन्सचं आहे. सेम करा आता, अ लेटर वॉज पोस्टेड बाय हिम. तर अशा प्रकारे पॅसिव्ह होता. नेक्स्ट सेंटेन्स पहा, शी गेव अ नाईस स्पीच. हे सुद्धा वाक्य कशाचं आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे. कशावरून, शी सब्जेक्ट गेव V2 अ नाईस स्पीच. या वाक्याला सुद्धा सेम करा, अ नाईस स्पीच. अ नाईस स्पीच वॉज गिवन बाय हर. अशा प्रकारचं होतं.
नेक्स्ट आहे बघा, स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल्सचा अभ्यास करा म्हटलेला आहे. बघा या ठिकाणी धिस जग इज ब्रोकन हे एक वाक्य दिलं आहे. इट कॅन नॉट होल्ड वॉटर म्हणजे हे फुटलेलं जग आहे आणि इट कॅन नॉट होल्ड वॉटर म्हणजे त्याच्यात पाणी राहत नाही. तर ह्या दोन्ही वाक्यांना एकत्रित करून एक वाक्य तयार केलं आहे. धिस ब्रोकन जग हे फुटलेलं जग कॅन नॉट होल्ड वॉटर म्हणजे फुटलेलं जग हे पाणी ठेवू शकत नाही किंवा फुटलेल्या जगमध्ये पाणी राहू शकत नाही. नेक्स्ट आहे बघा, कुमार प्लेड वेल ही आय गॉट द फर्स्ट प्राईज म्हणजे ह्या दोन्ही वाक्यांना एकत्र करायचं आहे. कुमार प्लेड वेल अँड गॉट द फर्स्ट प्राईज म्हणून त्याला काय मिळालेलं आहे, पहिला प्राईज मिळालेला आहे. बघा नेक्स्ट सेंटेन्स पहा, दिस गर्ल स्टूड फर्स्ट इन द क्लास. बघा दिस इज द गर्ल हू स्टूड फर्स्ट इन द क्लास. अशा प्रकारे कंजंक्शन घेऊन काय केलेलं आहे, दोन वाक्यांना एकत्रीकरण करून वाक्य तयार केलं आहे. तशाच प्रकारे आपल्याला करायचे आहे. बघा इथं काय दिलं आहे, कंबाईन द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग द अबाव एक्झाम्पल्स. द हंटर टूक अप द गन ही वेंट टू द फॉरेस्ट. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, कंजंक्शनचा वापर करून बनवू शकता. अँडनं वापर करा. द हंटर टूक अप द गन अँड वेंट टू द फॉरेस्ट म्हणजे हिला बाजूला काढा, तिथं अँड घ्या, चालतं आहे. नेक्स्ट बघा, देर वॉज नो कोरम द मीटिंग वॉज पोस्टपॉन्डेड. म्हणजे काय, ह्या वाक्याला आपण एक दोन पद्धतीने सुद्धा करू शकतो. पण पहिला वाक्य बघा, द मीटिंग पोस्टपॉन्ड द मीटिंग पोस्टपॉन्ड ॲज देर वॉज नो कोरम. ॲजचा वापर करून बनवू शकतो आपण. नेक्स्ट बघा, शी विल सक्सीड आय एक्सपेक्ट इट. जसं मी अपेक्षा एक्सपेक्ट केलं होतं तशाच ती सक्सेस होईल असं म्हटलं आहे. ॲज आय एक्सपेक्टेड शी विल बी सक्सीड. इथं ॲजनं सुरुवात करू शकता किंवा त्याच पद्धतीने आय एक्सपेक्ट शी विल कॉमा देऊन वाक्य लिहू शकता. आय एक्सपेक्ट शी विल सक्सीड अशा पद्धतीनं कॉमा देऊन हे करू शकता. नेक्स्ट दिलं आहे बघा, राईट अ लेटर टू अ फ्रेंड गिविंग हिम ॲन अकाउंट ऑफ युअर विजिट टू अ मार्केट प्लेस ऑर म्युझियम. म्हणजे दिलेलं जे काय आहे पत्र, राईट अ लेटर एक पत्र लिहायचं आहे. अगोदरचं जे काय लेसन्स पत्र दिलं होतं तशाच प्रकारचं आपल्याला काय करायचं आहे, एक लेटर लिहायचं आहे टू अ फ्रेंड मित्राला लिहायचं आहे. गिविंग हिम ॲन अकाउंट एक हिशोब द्यायचा ऑफ युअर विजिट टू अ मार्केट प्लेस ऑर म्युझियमला भेट दिलेल्याची हिशोब लेखन त्याच्यामध्ये लिहायचं आहे. राईट टू पॅरेग्राफ्स ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग. खालीलपैकी एखाद्या टॉपिकवरती एक पॅरेग्राफ लिहा. कशावरती लिहायचं आहे, कॅमल उंटावरती लिहायचं आहे. अ काऊ गायवरती लिहायचं आहे. अ बफेलो म्हैसवरती लिहायचं आहे. अ मंकी एका माकडावरती लिहा. अ पॅरट पोपटावरशी लिहा. अ डॉग एका कुत्र्याविषयी लिहा. पण एक कमीत कमी पॅरेग्राफ लिहा, 2 पॅरेग्राफ्स लिहायला पाहिजे ऑन कुठल्याही एका टॉपिकवरती. त्याच्यानंतर लर्न द फॉलोइंग वर्ड्स. खाली शब्द दिले आहेत, शब्द ला काय म्हणतात ते आपल्याला शिकायचे आहेत. बघा समजावून घ्यायचं आहे, फार इम्पॉर्टंट आहे हे टॉपिक, त्याच्यावर समजावून घ्या. तर बघा इथं काय दिलेलं आहे, झू म्हणजे काय बघा, एक प्राणी, ओके, प्राणी संग्रहालय. अ गार्डन in which animals and birds of many kinds from different countries are kept for शोसाठी ठेवले असतात. असे प्राणी पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी असतात ते कुठे ठेवले असतात त्याला काय म्हणतात, तर त्याला झू म्हणतात, प्राणी संग्रहालय असे म्हणतात. तुम्हाला वाक्य देतात आणि हे शब्द तुम्हाला लिहायचे असतात. तशाच पद्धतीने बघा, अ प्लेस मेड फॉर कीपिंग फिशेस म्हणजे मासे ठेवलेले असतात, ज्या ठिकाणी मासे ठेवतात. वॉटर प्लांट्स असतात म्हणजे वॉटर प्लांट्स ठेवले असतात, रोपटे ठेवले असतात. अँड वॉटर ॲनिमल्स म्हणजे पाण्यातील प्राणीसुद्धा ठेवलेले असतात. तर त्याला काय म्हणतात, त्याला मत्स्यालय म्हणतात, म्हणजेच ॲक्वेरियम म्हणायचं. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, ॲक्वेरियम म्हणतात. तर अशाच पद्धतीने पुढचे शब्द पाहूया. बघा, अ प्लेस फॉर कीपिंग बर्ड्स ज्या ठिकाणी पक्षी ठेवतात त्याला काय म्हणतात, ॲव्हरी म्हणतात. ॲव्हरी म्हणजेच पाखरखाना म्हणतो किंवा पिंजरा म्हणतो आपण, केज, तशात ॲव्हरी म्हटलं जातं. नेक्स्ट आहे बघा, अ प्लेस फॉर ग्रोईंग व्हेजिटेबल्स ऑर फ्लावर्स ज्या ठिकाणी फुले फुलतात, वाढतात, तर त्याला काय म्हणतो आपण, बाग म्हणतो, म्हणजेच गार्डनमध्ये वाढतात. नेक्स्ट आहे बघा, अ प्लेस व्हेअर बीज आर केप्ट म्हणजे मधमाशा ज्या ठिकाणी पोळे ठेवले जाते त्याला काय म्हणतो, तर ॲपियरी म्हणतात. नेक्स्ट प्लेस आहे बघा, अ प्लेस व्हेअर फ्रूट ट्रीज आर ग्रोन की ज्या ठिकाणी फळांची झाडी वाढलेली असतात तर त्याला काय म्हणतो, फळबाग म्हणतो आपण, त्याला ऑर्चर्ड म्हणतात. ऑर्चर्ड म्हणजे फळबाग. येस, तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे बघा टॉपिक, पॉईंट्स टू रिमेंबर.
समजून घेण्यासारखं आहे, आठवण ठेवण्यासारखं आहे, लक्षात ठेवण्याजोगे गोष्ट आहे. काय आहे बघा, तर या ठिकाणी बर्ड्स दिलेले आहे, म्हणजे वेगवेगळे पक्षी ठेवले ते विशेष आहेत. बघा काय म्हणते, लार्जेस्ट बर्ड म्हणजे काय की सर्वात मोठा पक्षी कोणता, तर ऑस्ट्रिच आहे. ऑस्ट्रिच सर्वात मोठा पक्षी ऑस्ट्रिच आहे. नेक्स्ट आहे स्मॉलेस्ट बर्ड म्हणजे सर्वात लहान पक्षी कोणता, तर हमिंग बर्ड. कोणता आहे, हमिंग बर्ड आहे. नेक्स्ट आहे लॉंगेस्ट मायग्रेटरी बर्ड म्हणजे स्थलांतरित होणारा, सर्वात दूर प्रदेशातून स्थलांतरित होणारा पक्षी कोणता, तर आर्किटिक टर्न आहे. कोणता पक्षी आहे, आर्किटिक टर्न आहे. फ्लाइटलेस बर्ड, बघा फ्लाइटलेस म्हणजे काय, उडू शकत नाही, उडता न येणारा पक्षी कोणता, तर त्याला इमू नावाचा पक्षी आहे. बघा ते कोणता आहे, इमू नावाचा. हे कुठं आहे, ऑस्ट्रेलियातील पक्षी आहे. इथे आकाशात उडता न येणारा पक्षी आहे. कोणता, इमू. नेक्स्ट आहे बघा वाईडेस्ट विंग्ड बर्ड. विंग्ड म्हणजे काय, पंख, की मोठे पंख असणारा पक्षी कोणता, तर ते कोणता आहे, अल्बॅट्रोस आहे. बघा अल्बॅट्रोस आहे. हे पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर पांढरा मोठा पक्षी असतो, ते म्हणजे वाईडेस्ट विंग्ड बर्ड असतो. नेक्स्ट आहे बघा ॲनिमल्स. तशाच प्रकारचे ॲनिमल्स दिलेले आहेत. कोणकोणते ॲनिमल दिले आहेत आणि कशासाठी फेमस आहेत ते पाहूया. लार्जेस्ट मॅमल म्हणजे काय, सस्तन प्राणी आहे. तर सस्तन प्राणीमध्ये लार्जेस्ट मॅमल आहे, म्हणजे सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता, तर ते निळा देवमासा म्हणतो आपण, हो की नाही, ब्लू व्हेल, निळा देवमासा. लार्जेस्ट टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणजे पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी कोणता, लार्जेस्ट एलिफंट, हो की नाही, पृथ्वी म्हणजे भूमीवरील म्हणतो आपण. त्याच्यानंतर आहे टेललेस ॲनिमल म्हणजे काय, शेपूट नसलेला प्राणी कोणता, तर ते आहे जिराफला शेपूट नसतं. नेक्स्ट आहे बघा फ्लाइंग मॅमल्स म्हणजे उडणाऱ्या पक्ष्यामधील प्राणी. सस्तन पक्षी कोणता, तर ते बॅट म्हणजे काय, पाकोळी म्हणतो किंवा वटवाघूळ म्हणतो आपण, ते आहे. त्याच्यानंतर एग लाईंग मॅमल्स म्हणजे अंडे टाकणारा सस्तन प्राणी कोणता, तर ते आहे प्लॅटिप्स अंडी घालणारा सस्तन वर्गातील प्राणी कोणता आहे, प्लॅटिप्स आहे. नेक्स्ट बघा एक्स्टिंक्ट रेप्टाईल म्हणजे अस्तित्वात असणारा एक प्रचंड मोठा सरपटणारा प्राणी होता अगोदर, ते म्हणतो आपण डायनोसॉर. कोणता आहे प्राणी, कोणता होता, डायनोसॉर नावाचा एक हजारो वर्षापूर्वी होता तो अस्तित्वात. असं मोठा प्राणी म्हणजेच सरपटणारा प्राणी म्हणजे डायनोसॉर होता. तर अशाच प्रकारे तुम्हाला इथं लिहायचं आहे. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती ॲक्टिव्हिटी कोणती आहे बघा, विजिट अ झू, एका प्राणी संग्रहालयाला भेट द्या, अँड मेक अ लिस्ट ऑफ दी ॲनिमल्स, आणि प्राण्यांची यादी करा, विच आर देअर, आणि जे तेथे आहेत त्या प्राण्यांची यादी करा असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे बघा राईट अबाउट द स्टॅटस ऑफ ॲनिमल्स, त्या प्राण्यांचे विशेषता काय आहे ते लिहा. अँड बर्ड्स केप्ट इन अ झू, कशासाठी लिहिले त्यांचं स्टेटस लिहा. अँड सजेस्ट सम आयडियाज, आणि त्याची आयडियाज लिहा, तुम्ही कल्पना द्या. टू इम्प्रूव्ह द कंडिशन ऑफ दोज ॲनिमल्स अँड बर्ड्स, त्या प्राणी पक्ष्यांची कंडिशन, जी अवस्था आहे ते सुधारण्यासाठी तुम्ही एक सजेस्ट करा. नेक्स्ट आहे कलेक्ट न्यूजपेपर्स, क्लॅपिंग न्यूजपेपर कट करून तुम्ही गोळा करा. हायलायटिंग करा द इन्व्हेजन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स इन टू ह्युमन हॅबिटेट, म्हणजे